जिथं तिथं लहान्या भावाचीच चालती, ह्या विषयाला धरून आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना, मित्रमंडळींना साष्टांग नमस्कार. काय मित्र, आजचा विषय हा आपल्यासाठी खास करून घेऊन आलो की शेजारी पाजारी आपल्या गल्ली बोळात आपल्या गावात पाहिलं ना तर खरंच आपल्याला 90% लोक असे सापडतील की त्याच्या घरामध्ये भावाभावाचं बनत नाही, त्याच्या बायकायचं म्हणजे त्या जावायचं बनत नाही. ह्या गोष्टी आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी पाहायला भेटतात. ननंद भावजायचं जमत नाही, जावायचं जमत नाही आणि भावायचं जमत नाही. या घरोघरच्या परी आहेत. याला कोणाला आतापर्यंत दोष द्यायचं बी काम नाही आणि बोलायचं काम नाही. त्याच्यापासून काही आतापर्यंत निघलं बी नाही तात्पर्य. तीच एक गोष्ट आज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे, सांगणार आहे की लहान्या भावाची चालती, मोठ्या भावाला कोलती. जो मोठा भाऊ असतो ना, तो मोठा भाऊ लहान्याला सांभाळतो. कारण हा मोठा असतो, ते बारीक बारीक असते, लहान असते, त्याला सांभाळावंच लागतंय. तो सांभाळतो. वेळ प्रसंगी आपल्यातलं त्याला खाऊ पिऊ घालतो, कारण हा मोठा आहे. अशीच एक गोष्ट, आज एक प्रसंग तुमच्या समोर चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या प्रकारचा, चांगला बोधपर तुम्हाला सांगायसाठी म्हणून बसलो. दादा हो, विषय तुम्ही ऐकल्यानंतर खरंच तुम्ही म्हणसान की ही रिॲलिटी आहे, हे खरं आहे, हे आम्ही पण पाहिलंय, तुमच्या पण निदर्शनात आलंय, तुम्ही पण पाहिलंय, पण तुम्हाला ते बोलता आलं नाही. मी तुमच्या समोर बसलोय, तुम्ही पाहत आहात म्हणून बोलायचं धाडस करतो, हा विषय मांडायचं धाडस करतो. दोन भाऊ आहे, दोन भावाचे बी लग्न झाले. विषय शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. दोन भाऊ आहे, दोघांचे लग्न झाले. दोघांचे लग्न झाले त्या टायमाची गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर आपापले कुटुंब होतात. भावाचे अलग अलग कुटुंब होतात आणि जे त्याचे पालक असतात, आईबाप असतात, मायबाप असतात, यायची तारंबळ होते, यायची फजिती होते, यायची पटमार होते की आता यायला सांभाळणार कोण, यायला सांभाळायचं कोण. कारण हे दोघं बी आपापल्या बायका घेऊन, आपापले मुलं बाळ घेऊन वेगळा संसार थाटतात आणि मायबाप मधामध्येच लटकून बसतात. याच्याकडे जावा तर ती सून म्हणते मीच एकटी आहे का, तिच्याकडे जाणार, तिच्याकडे गेली तर ती म्हणते मीच एकटी आहे का, तिच्याकडे जाणार. हे मधातल्या भोपळ्यासारखं मायबापाची गोष्ट होऊन बसते. चला ते मायबापाचा विषय वेगळा ठेवू, पण भावाचा विषय चालू आहे म्हणून सांगतो. ज्या टायमाला त्या लहान्याला शिकवायचे शिक्षण, ज्या टायमाला त्या लहान्याला शिक्षण शिकवायचे, त्याच्यासाठी घरचे ढोरं, शेळी बकरी बापानं विकायची, माईनं विकायची, त्याची फी भरायची, त्याचा क्लासची फी भरायची, त्याच्या सर्व काही गोष्टी ज्या त्याला लागतील त्या सर्व गोष्टी यायनं घरातले जनावरं विकून भागवायच्या. मोठा बी शिकतोय, लहाना बी शिकतोय, पण सरासरी जो मोठा असतोय तो जर सग ढक्कलमक्कल थोडा मागच पडेल असतोय. असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पाहिलेल्या काही गोष्टी असतील, भले मोठा झालेला तुम्हाला दिसला असन, पण 10 लोकांत एखादाच असन की तो मोठा आहे ना, तो मोठा झालाय. पण 9 लोक असे आहेत की ते लहान आलेचे ते मोठाले झाले. पैशानं कसे झाले आपण त्याच्याबद्दल बी बोलणार आहोत. काय आहे ना की शिक्षण शिकत असताना लहान्याला शिकवायची, मोठ्याची बी उम्मीद असते की बा आता मी तर लागतोय न लागतोय ड्युटीला, नोकरीला लागतोय न लागतोय, तर मी एक काम करतो बा, मी नाही लागलो चालन, पण इतके पैसे बाबाजवळ नाही आहेत, मला बी शिकवायचे, या लहान्या भावाला शिकवायचे. एवढे पैसे आपल्या कुटुंबामध्ये तयार होत नाहीत. मोलमजुरी करून तेवढा पैसा जमा बी होत नाही. म्हणून त्या मोठ्या भावाला माघार घ्यावा लागती आणि लहान्या भावाला पाठिंबा द्यावा लागतो की चाल तू पुढं वय, तो या पाठीशी मी आहे. चुकीचं सांगणार नाही, तो या पाठीशी मी आहे. जेव्हा तो लहाना पुढं घालायचा आहे, बापाला बी माणसाला उम्मीद असती
हिंमत असती की बा मी आता एक पोरग तर शिकून नाही राहिलं, हे लहान तरी चांगलं शिकू. लहान शिकवायसाठी म्हणून जर पैसा का कमी पडला असन तर तो बाप त्याच्या शिक्षणासाठी वावर विकतो. घडलेली गोष्ट आहे, डोळ्या देखतचा प्रसंग आहे म्हणून तुमच्या समोर मांडून राहिलो. त्या लहानच्या शिक्षणाकरता त्या बापानं जमीन विकली, पाहिजे तेवढी शिक्षणापुरती. त्याचं शिक्षण पूर्ण झालं. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अजून काही कारणासाठी त्याच्याचसाठी चांगल्या ठिकाणी लग्न गिग्न करायचे, धूमधडाक्यात करायचे म्हणून थोडी पुन्हा विकली. त्या लहानच्या शिक्षणासाठी, त्याला नोकरीला लावायसाठी आणि त्याच्या लग्नासाठी जमिनीचा तुकडा विकून टाकला आणि त्याचे हात पिवळे करून दिले. त्याचं लग्न झालं, त्यानं लग्न केलं. जिथं ड्युटी आहे तिथं बायको घेऊन गेला, तिकडंच लेकरं बाळ झाले. गावाकड मोठा भाऊ आहे, त्याचं बी लग्न व्हायले. ती बाई कुरकुर करती त्याची बायको की हे म्हातारडी आपल्याच भरोश्यावर आहे. तो तिकडे गेलाय, मोठा साहेब झालाय, पैसे कमवून राहिलाय आणि हे म्हातारडी आपण कवरक सांभाळायचे. बयाच्या तोंडाला हात लावता येत नाही. एका कारणानं त्याचं बी जरी बरोबर असलं तरी नाही हात लावता येत. मग नंतर त्याला बोलून घेतलं. दोघं भाऊ बसले, दोघी जावा बसल्या, म्हातारी बसले. काय करायचं सांगा म्हणले. त्यानं सांगितलं मी माय घेऊन जातो, बाप तुम्ही सांभाळा. मोठ्याकडं म्हातारं सांभाळणं चालू आहे. लहाना म्हातारीला घेऊन गेला, त्याच्या माईला त्याच्या आईला. नवरा बायकोची म्हातारपणामध्ये ताटातूट, नवरा बायकोची म्हातारपणामध्ये ताटातूट. नवरा एकीकड, बायको एकीकड. कसं जीवन काय म्हणून जगायचंय याचं काही गांभीर्य समजत नाहीये. दोघांची ताटातूट, बाई तिकडं माणूस इकडं. तरी असू द्या, म्हातारी माणसं हे झुरून मारतात. लेकरं होईपर्यंत लेकरासाठी झुरतात आणि लेकरं आपापल्या संसार प्रपंच लागले ना की नंतर नवरा बायको पुन्हा एकमेकासाठी झुरून मारतात. ती म्हातारी तिकडं मेली आणि हे इकडं मेलं. कसं मेलं ते आता आपण सांगू. ज्या टायमाला म्हातारा यानं वाटून घेतलं, मोठ्याच्या वाट्याला म्हातारा आलं, लहान्याच्या वाट्याला म्हातारी गेली. ज्या टायमाला म्हातारा जिवंत होतं त्या टायमाला म्हातारा झुरू मेलं. की माझ्या मोठ्या मुलाचं काय खरं नाही, गरिबी संसार आहे, लहान हा मोठ्या ड्युटीवर गेलाय, म्या पैसा अडका लावलाय, त्याच्यासाठी वावर विकलंय, जनावरं विकलेत, शेळी मेंढी गाय बैल सर्व पणाला लावलं. तो मोठा झालाय तिकडं गेलाय. माझ्या मोठ्या लेकराचं थोडं अजून गाडं ठिकाण्यावर नाही असं म्हणून लेकरासाठी झुरू आणि त्या बायको आपल्यापासून दूर आहे तिच्यासाठी झुरू ते म्हातारं मेलं. त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर म्हातारी काही काळानंतर मेली. त्याच्या अगोदर याला पगार चांगला असल्यामुळं ह्या बाजारानं अजून 4 एकर जमीन घेतली. 4 एकर जमीन स्वतःच्या भरोश्यावर घेतली. तिचा 4 एकर जमिनीचा मालक झाला आणि इकडं घरी भावाला फोन केला की दादा मी उद्या येऊन राहिलो, आपण आपल्या जमिनीचे वाटण्या करू. आता म्हातारं बी मेलंय, म्हातारी बी मेली, जे काय अर्धा एकर राहिलंय ते वाटून घेऊ. बापाची इस्टेट आहे. घरी आला दुसऱ्या दिवशी 4 लोक जमा झाले, वाटण्या करायला निघले की त्या बाबाची उरेल जमीन ती अर्धी करून द्यायसाठी 4 लोक जमा झाले. आणि जमा झाल्यानंतर त्याच्या हिस्से घातले. हे हिस्से केलेले तुम्हाला योग्य वाटते का?
मी तुम्हाला विचारतो बंधू, कमेंटमध्ये सांगा की हे हिस्से केले हे चांगले केले का वाईट केले. जरी जमिनीचा एक तुकडा राहिलाय तो त्यानं मोडून अर्धा अर्धा केलाय, हे खरं आहे का, हे चांगलं वाटतंय का, हे बरोबर वाटतंय का. कमेंट अवश्य करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. ज्या टायमाला त्याला शिकायचं आहे ना, ज्या टायमाला त्याला नोकरी लागायचं आहे ना, ज्या टायमाला त्याला बायको आणायची, लग्न करायचं आहे ना, त्या टायमापर्यंत बापानं जमीन विकून त्याला पैसे लावले. लहान्याला आज तो मोठा झालाय ना, त्यानं 4-5 एकर तिकडं जमीन घेतली. मोठा झाला म्हणून घेतल्या गेली. तो जर असाच अनपढ राहिला असता या मोठ्या भावासारखा, तर 1 रुपया सुद्धा त्याला कपाळाला चिटकावायला बी भेटला नसता. खोटं सांगणार नाही. मोठ्या भावानं त्याग केला की लहान्या भावासाठी विका बाबा, पण त्याला मोठं करा, त्याला नोकरीला लावा, त्याला धंद्या पाण्याला लावा, त्याला काळीज लागतंय, त्याला हृदय लागतंय. बापानं बी ऐकलं, बापानं बी पोटच्या लहान्या लेकासाठी सर्व पणाला लावलं. जनावरं लावले, शेती लावली, पणाला लावली आणि त्याला मोठं केलं. मोठं होऊन त्यानं जमिनी घेतल्या. जमिनी घेतल्यानंतर त्यानं म्हणायला पाहिजे की दादा, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या लग्नासाठी, माझ्या नोकरीसाठी हे जे बाबानं जमीन विकली, ती असं समजा ती माझ्या वाट्याची विकली आणि मला मोठं केलं. आता जी उरलेली जमीन आहे, ही जमीन दादा आता तुम्हीच वापरा, हिच्यात तुम्ही पोट भरा. तुम्ही साधी माणसं, तुम्हाला तेवढा कमाईचा स्रोत नाही. मी नोकरीला आहे, मला पैसा भेटतोय, असं जर म्हणलं तर त्या मोठ्या भावाचं काळी डोंगरा एवढं होईन, आभाळा एवढं होईन. पण ती भावना त्या लहान्याकडं नाही. मी कडक बोलू राहिलोय, राग आला तर कमेंट करा. ती भावना त्या लहान्याकडं नाही. फोन केलाय, दुसऱ्या दिवशी आलाय, 4 लोक जमा केले की त्या राहिलेल्या अर्ध्या एकर जमिनीची वाटण्या करायच्यात, त्या घराच्या वाटण्या करायच्यात. हे शोभतंय का? जर त्या मायबापानं कष्ट केले नसते आणि यायला मोठं केलं नसतं, तर आज रोजी भीक मागायची टाईम असती. जी मोठ्यावर आहे ती लहान्यावर बी. चुकीचं सांगणार नाही, काही फायदा नाही चुकीचं सांगून. पण समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी, घरोघरी जेमतेम घडणाऱ्या गोष्टी आहेत या, म्हणून तुमच्या पुढं मांडले दादा. चुकीचं सांगणार नाही. त्या लहान्या भावाचं चुकलंय का नाही चुकलं, त्या मोठ्या भावाचं चुकलंय का नाही चुकलं, त्या मायबापानं काय पाप केलं की म्हातारपणात त्याचे ताटातूट फारकत झाल्यासारखं, तुम्ही आमचे नाही ना आम्ही तुमचे नाही, बायको एकीकड नवरा एकीकड, हे योग्य आहे का? माय एकीकड बाप एकीकड, खरंच हे योग्य आहे का? हे एकदा कमेंटमध्ये सांगा. त्या मोठ्या भावाचं चुकलंय ते कमेंटमध्ये सांगा, का लहान्या भावाचं चुकलंय ते कमेंटमध्ये सांगा, माईचं चुकलंय ते कमेंटमध्ये सांगा, का बापाचं चुकलंय ते कमेंटमध्ये सांगा. भाऊ, कळकळीनं सांगू राहिलोय, सगळे व्हिडिओ कॉमेडी नाहीत. आपले व्हिडिओ हे कौटुंबिक असतात. म्हणून दादा तुमच्या पुढे विषय मांडला. खरंच सांगा, आवडला असेल ना व्हिडिओ तर लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.